थोडं अलीकडे ते एवढं जास्त तेवढी खूप वाटत सगळ्यांचं मन फक्त झाडच आणि बरोबर आहे. थोडीशी उत्तर चित्रावरते मध्ये पण दिसते काय आणखी उदाहरण एखादं लहान मुलांचं सॉरी म्हणत नाही टीचर स्वतःविषयीचा अभिमान शरीराने जर असण्याचा अभ्यास असतो मनाने पण असतो कुठल्याच गोष्टीवर तो एखादा होऊ शकत नाही पुढे मोठ्यांचे नाही आपला दिवस दाखले स्वतःची मन आणि दृष्टिकोन हा माहिती करून प्रोडक्टमध्ये कारण निर्णय घेऊ शकतो. पण माझा एक प्रश्न आहे तर मी तर बरोबर सांगते पण माझ्या मताला किंमत द्यावी त्यांनी असं कोणत्या आवश्यक माझ्या अर्थाने कमी झाले शब्द कमी पडले असते करायचे ते कमी लक्षात आलं हे सगळे असे चित्र वैशिष्ट्य आता हे वैशिष्ट्य किंवा काय मोबाईल हे नेमकं का करत असतं त्याचं बरोबर आणखी काही बदल शारीरिक बदल प्रौढांबरोबरचा वैद्यकीय बदल मुलांना इतर वैशिष्ट्य पण पाहिजे पण याच्याशिवाय आणखी प्रौढांबरोबरची काही एखादं उदाहरण सांगताय की वर्तणूक बदल रिस्पेक्ट देत नाही सारख्या निगेटिव्ह बाजूच नका बघू तर थोडंसं पॉझिटिव्ह कोणत्या वेळेला पार्टी वेळेला जायचं यायचं नसतं त्याला काय करायचं असतं त्याच्यामुळे पार्टी त्यांची त्यांना स्वतंत्र करायची असते मग ते ओली पार्टी वेळीमध्ये ते शब्द काढून घेतली त्या त्यांना खास ओली पार्टी वेळी शब्दांचा काही अर्थ कळत नसतो पण स्वतंत्रपणे करायचं बरं मित्रमैत्रिणी बरोबरचं वागणं त्यांचं बरं त्यांच्या भावनांमध्ये बदल विचारांमध्ये बदल सवयींमध्ये बदल आणि इतरही त्यांनी बदल मित्रमैत्रिणींमध्ये कसा बदल घडतो तेव्हा 8-9 वर्षाचे असेपर्यंत जर एक मुलगा खूप एकमेकांशी खेळताना ते इतके भांडत असतात खूप भांडत असतात बहिणी भावांना जरी असतात पण मात्र एकदा ते 8वी-9वी झाले की त्यांची भांडणं कमी होतात म्हणजे तोपर्यंत काय असतं त्या ज्या भावना किंवा ते जे विचार असतात ते मनामध्ये ही साईडच नसते डोक्यामध्ये अगदी इमोशन्स ज्याला आपण म्हणतो की याच असतात की 8व्या-9व्या वर्षापर्यंत असते 10व्या वर्षापासून ते बदल करायला लागतात मग प्रश्न ते बदल का घडतात ते आपल्याला बघायचं